नेट न्यूज। आत्महत्या प्रकरणी समाज बांधव यांनी दिले निवेदन। चाळीसगाव तालुक्यातील लांबे वडगाव येथील माजी सरपंच पंढरीनाथ बोरसे आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या महिलेस तिच्या प्रियकराला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी चर्मकार समाजाच्या वतीने 20 मे रोजी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले। निवेदनात आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, घटनेची सखोल चौकशी व्हावी, खटला जलद गती न्यायालयात चालवण्यात यावा, आरोपींनी यापूर्वी आणखी कुणालाही अशा प्रकारे ब्लॅकमेल करून लुबाडले आहे का याचा शोध घ्यावा। आरोपींची मुले दांडगाही करतात, ग्रामस्थांना शिवीगाळ, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदनात अशी मागणी करण्यात आलेली आहे। न्याय न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी चर्मकार उठाव संघ खानदेशी विभागाच्या वतीने प्रदेश अध्यक्ष मोतीलाल अहिरे यांनी दिला। बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन गौतमाबाई सोनवणे व तिचा प्रियकर राहुल धनगर याने पंढरीनाथ बोरसे यांना ब्लॅकमेल करून लाखो रुपयांना लुबाडले। पुन्हा पुन्हा पैशाची मागणी होत असल्याने सर्वच गमावलेल्या पंढरीनाथ बोरसे यांनी आत्महत्या केली। त्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून झालेला सगळा प्रकार त्यात मांडला आणि हीच चिठ्ठी पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गौतमाबाई सोनवणे व तिचा प्रियकर राहुल धनगर यांचे विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून भारतीय दंडविधी 306 धमकावल्या प्रकरणी कलम 506 दाखल केली असून दोघांनाही अटक करण्यात आली आहे। आज त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसाची पोलीस कोठडी त्यांना सुनावली। प्रतिनिधी मुराद पटेल, चाळीसगाव। पंढरीनाथ बोरसे यांनी गौतमबाई वनाजी सोनवणे व राहुल धनगर अशा दोघांच्या जाचाला कंटाळून त्यांनी ब्लॅकमेल केल्यामुळे दिनांक 14 रोजी आपली जीवनयात्रा संपवली आहे। यानंतर नेवणबारा पोलिसात भादवी कलम 306 506 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे। आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। त्यानंतर आरोपींच्या नातेवाईकांकडून, आरोपींच्या मुलांकडून ग्रामस्थांना धमकावलं जात आहे, शिवीगाळ केली जात आहे, रस्त्यावर अडवलं जात आहे। हे सर्व गंभीर प्रकार घडत आहे। हा अतिशय गंभीर प्रकार आहे। पंढरीनाथ बोरसे यांना ब्लॅकमेल करून जवळपास 15 ते 16 लाख रुपये या महिलेने आणि तिच्या प्रियकराने उकळल्याचं स्वतः पंढरीनाथ बोरसे यांनी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि ती चिठ्ठी नेवणबारा पोलिसांना प्राप्त झाली आहे आणि त्यानुसारच हा गुन्हा दाखल झाला आहे। अशा पद्धतीने आरोपी अनेकांना ब्लॅकमेल करू शकतात। व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना दारू पाजून त्यांच्याकडनं अशा पद्धतीने ब्लॅकमेल करून पैसे उकळवू शकतात। या महिलेचा दारूचा व्यवसाय आहे आणि दारू विक्रीचे 2-3 गुन्हे यापूर्वी देखील या महिलेवर दाखल आहे। म्हणून या महिलेसह तिच्या मुलांवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि घडलेल्या घटनेप्रकरणी गंभीर शिक्षा यांच्या सर्वांवर व्हावी। मृतकाच्या परिवाराला न्याय मिळावा। त्याचबरोबर घडलेली घटना ही दुर्दैवी असून या घटनेचा चर्मकार उठाव संघाच्या वतीने, समस्त चर्मकार बांधवाच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करत आहोत। पोलीस अधीक्षक यांची आम्ही आता भेट घेतली। त्यांनी मृतकाच्या नातेवाईकांचं सांत्वन केलं आणि आम्हाला या संदर्भात सर्व कल्पना दिली। योग्य तो न्याय मृतकाच्या परिवाराला मिळेल अशी भूमिका पोलीस प्रशासनाची आहे। तशीच भूमिका कायम असावी। खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा। जोवर निकाल लागत नाही तोवर त्यांना जामीन होऊ नये यासाठीचे प्रयत्न पोलिसांनी करावे अशी आग्रहाची मागणी आमची या ठिकाणी असेल। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.